आज 12/5/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, जेव्हा तुम्ही संपूर्ण पावन बनणार तेव्हाच बाबा तुमचे समर्पण स्वीकार करतील. आपल्या मनाला विचारा, आपण किती पावन बनलो आहोत? प्रश्न आहे, तुम्ही मुलं आता आनंदाने बाबांवर समर्पित होता, ह्याचे कारण काय? उत्तर, कारण तुम्हाला माहीत आहे, आता जर आपण समर्पित झालो तर पुढे बाबा 21 जन्मांसाठी आपल्या मुलांवर समर्पित होतात. तुम्हा मुलांना हे पण माहीत आहे की आता या अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञामध्ये सर्व मनुष्यांना स्वाहा व्हायचेच आहे. त्यासाठी तुम्ही पहिलेच आनंदाने आपले तन मन धन सर्व काही स्वाहा करून सफल करता. गीत आहे, मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में. म्हणजे हे मानव, मनरूपी दर्पणमध्ये स्वतःचा चेहरा पहा. ओम शांती. शिव भगवानुवाच, जरूर आपल्या मुलांसाठीच ज्ञान किंवा श्रीमत देतात. हे मुलांनो किंवा हे मनुष्य प्राण्यांनो, देहातून प्राण निघून जातो किंवा आत्मा निघून जाते, अर्थ तर एकच आहे. हे प्राणी किंवा हे मुलांनो, तुम्ही जाणता की तुमच्या जीवनामध्ये किती पाप व किती पुण्य आहे, ह्याचा हिशोब सांगितलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये अर्धा कल्प पाप व अर्धा कल्प पुण्य होते. पुण्याचा वारसा बाबांकडून मिळतो, ज्याला राम म्हणतात. राम निराकारला म्हणतात, सीतेच्या रामाला नाही. आता तुम्ही मुलं जी येऊन ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण बनले आहात, तर तुमच्या बुद्धीत स्पष्ट झाले आहे की बरोबर अर्धा कल्प आपण पुण्य आत्मेस होतो. पुन्हा अर्ध्या कल्पासाठी पाप आत्मा बनलो. आता पुन्हा पुण्य आत्मा बनायचे आहे. किती पुण्य आत्मा बनलो आहोत हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचे आहे. पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा कसे बनणार हे सुद्धा बाबांनी समजावले आहे. यज्ञ तप इत्यादीमुळे तुम्ही पुण्य आत्मा बनणार नाही. तो भक्ती मार्ग आहे. यामध्ये कोणीही मनुष्य पुण्य आत्मा बनत नाही. आता तुम्ही मुलं समजता की आपण पुण्य आत्मा बनत आहोत. आसुरी मतामुळे पाप आत्मा बनत आलो, शिडी उतरत आलो. किती काळासाठी आपण पुण्य आत्मा बनतो किंवा सुखाचा वारसा हक्क घेतो हे कोणालाच माहीत नाही. बाबांची आठवण तर सर्व मनुष्य आत्मे करतात. त्यांनाच परमपिता परमात्मा म्हणतात. ब्रह्मा विष्णू शंकर ह्यांना परमात्मा म्हणू शकत नाही आणि दुसऱ्या कोणालाही परमात्मा म्हणू शकत नाही. मग ह्यावेळी तुम्ही प्रजापिता ब्रह्मा म्हणता, परंतु प्रजापित्याला कधी भक्ती मार्गामध्ये आठवण करत नाहीत. आठवण तर सर्वजण निराकार बाबांचीच करतात. हे परमपिता परमात्मा, हे ईश्वर अशी अक्षर मुखातून निघतात. एका परमात्म्याचीच आठवण करतात. मनुष्य स्वतःला परमपिता परमात्मा असे म्हणून घेऊ शकत नाही. ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा स्वतःला परमपिता परमात्मा म्हणू शकत नाही. त्यांच्या देहाची नावं आहेत. एकच परमपिता परमात्मा आहेत ज्यांना स्वतःचा देह नाही. भक्ती मार्गात सुद्धा शिवबाबांची खूप पूजा करतात. आता तुम्ही मुलं जाणता की शिवबाबा ब्रह्माच्या देहाद्वारे आपल्यासोबत आत्मिक संवाद करतात. हे मुलांनो, असे किती स्नेहाने समजावतात. मी सर्वांचा पतित पावन सद्गती दाता आहे. मनुष्य बाबांची महिमा करतात, परंतु त्यांना हे माहीत नाही की शिवबाबा 5000 वर्षानंतर येतात. तर जरूर जेव्हा कलियुगाचा शेवट असेल तेव्हाच ते येतील. आता कलियुगाचा शेवट आहे, म्हणूनच शिव परमात्मा आलेले आहेत. तुम्हाला श्रीकृष्ण शिकवत नाही, तुम्हाला श्रीमत प्राप्त होते.
श्रीमत काही श्रीकृष्णाची नाही. श्रीकृष्णाची आत्मा पण श्रीमतावर चालून देवता बनली होती. पुढे 84 जन्म घेत तुम्ही आसुरी मताचे बनले. बाबा म्हणतात, मी तेव्हाच येतो जेव्हा तुमचे हे चक्र पूर्ण होते. तुम्ही जे सुरुवातीला आले होते तर आता जडजडीभूत अवस्थेमध्ये आहात. जेव्हा झाड पूर्ण जीर्ण होते तेव्हा अशी जडजडीभूत अवस्था होते. बाबा समजावतात, तुम्ही तमोप्रधान बनल्यामुळे सर्वजण तमोप्रधान बनले आहेत. हे मनुष्य सृष्टीचे विविध धर्माचे झाड आहे. याला उलटे झाड पण म्हणतात. त्याचे बीज वर आहे, म्हणजे परमात्मा वर आहे. त्या बीजामधून संपूर्ण झाड निर्माण होते. मनुष्य म्हणतात ना, ओ गॉड फादर, हे परमपिता परमात्मा, असे आत्मास म्हणते. आत्म्याचे नाव आत्माच आहे. आत्मा जेव्हा देहामध्ये येते तेव्हा देहाचे नाव ठेवले जाते. मग खेळ सुरू होतो. आत्म्यांच्या दुनियेमध्ये खेळ चालत नाही. खेळ चालण्याची जागा हीच आहे. विश्वनाटकामध्ये प्रकाश वगैरे सर्व असते. बाकी जिथे आत्मे राहतात तिथे सूर्यचंद्र नसतात. तिथे विश्वनाटक चालत नाही. दिवस आणि रात्र इथेच होतात. सूक्ष्मवतन किंवा मूलवतनमध्ये दिवस रात्र होत नाही. कर्मक्षेत्र हेच आहे. इथे मनुष्य चांगले कर्म करतात आणि वाईट कर्मसुद्धा करतात. सतयुग त्रेतामध्ये चांगले कर्म होतात, कारण तिथे 5 विकार रूपी रावणाचे राज्यच नसते. बाबा आपल्याला कर्म, अकर्म आणि विकर्माचे रहस्य समजावून सांगतात. कर्म तर करावेच लागतात, कारण हे कर्मक्षेत्र आहे. सतयुगामध्ये मनुष्य जे कर्म करतात ते अकर्म होतात. तिथे रावणाचे राज्यच नसते. त्याला स्वर्ग म्हणतात. आता तर स्वर्ग नाहीच. सतयुगामध्ये फक्त भारतच होता. दुसरा कोणताही खंड नव्हता. बाबांना स्वर्गाचे रचयिता म्हणतात. तर बाबा जरूर स्वर्गाचीच रचना करतात. सर्व देशातील लोक जाणतात की भारत प्राचीन देश आहे. सर्वप्रथम भारतच होता, हे मात्र कोणालाच माहीत नाही. ही आत्ताची गोष्ट नाही, 5000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. असे म्हणतात ना की येशू ख्रिस्त पूर्व 3000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. रचयिता जरूर रचना रचतील ना. बुद्धी तमोप्रधान बनल्याने हे ज्ञान बुद्धीमध्ये राहत नाही. भारत सर्वांमध्ये सर्वोच्च खंड आहे. मनुष्यसृष्टीची पहिली वंशावली आहे. हे विश्वनाटक बनलेले आहे. सावकार गरिबांना मदत करतात, हे तर चालतच आले आहे. भक्ती मार्गामध्ये सुद्धा सावकार गरिबांना दान करतात. परंतु हे तर आहेच पती दुनिया, म्हणून जे काही दान पुण्य करतात ते पतितच पतितांना करतात. त्याचे फळ त्यांना काय मिळणार? मग कितीही दान पुण्य केले तर पतितच बनतात. भारतच सर्वात दानशूर खंड आहे, दुसरा कोणताच नाही. ह्यावेळी तुमच्याकडे जे तन मन धन आहे ते सर्व तुम्ही यामध्ये समर्पण करता. ह्याला म्हणतात राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्रगीता ज्ञानयज्ञ. आत्मा म्हणते, हे जे जीर्ण पतित शरीर आहे ते सुद्धा इथेच समर्पित करायचे आहे. कारण तुम्ही जाणता संपूर्ण दुनियेतील मनुष्य यामध्ये नष्ट होतात. मग का नाही आपण आता आनंदाने बाबांवर समर्पित व्हावे? आत्म्याला माहीत आहे की आपण बाबांची आठवण करतो. असे म्हणत आलो, बाबा तुम्ही जेव्हा येणार तेव्हा आम्ही तुमच्यावर बलिहार म्हणजे अर्पण जाणार. कारण आम्ही यावेळी 1 जन्म अर्पण गेलो तर तुम्ही 21 जन्मांसाठी आमच्यावर अर्पण जाता. हा व्यापार आहे ना. आम्ही तुमच्यावर 1 जन्म अर्पण गेलो तर तुम्ही 21 जन्म अर्पण जाता. बाबा म्हणतात, जोपर्यंत तुमची आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत मी तुमचे समर्पण स्वीकारत नाही. बाबा म्हणतात, फक्त माझीच आठवण करा,
तर आत्मा पावन बनेल. बाबांना विसरून गेल्याने तुम्ही किती पतित दुःखी बनले आहात. मनुष्य दुःखी बनतात तेव्हाच शरणागती पत्करतात. आता तुम्ही 63 जन्म रावणामुळे खूप दुःखी बनले आहात. एका सीतेची गोष्ट नाही. जे कोणी मनुष्य आहेत ते सर्व सीताच आहेत. रामायणाची कहाणी तर लिहिलेली आहे. सीतेला रावणाने शोकवाटिकेमध्ये ठेवले. खरे तर ही गोष्ट आत्ताची आहे. सर्व मनुष्य आत्मे 5 विकारांच्या जेलमध्ये फसले आहेत. दुःखी होऊन ओरडतात, आम्हाला ह्यापासून सोडवा. एकाची तर गोष्ट नाही ना. बाबा समजावून सांगतात, संपूर्ण दुनिया रावणाच्या जेलमध्ये आहे. हे रावण राज्य आहे. असे म्हणतात ना की रामराज्य पाहिजे. गांधीजींनी पण असे म्हटले आहे. संन्यासी कधी असे म्हणणार नाही की रामराज्य पाहिजे. भारतवासीच म्हणतात. ह्यावेळी आदि सनातन देवी देवता धर्म तर नाहीच, बाकी अनेक शाखा आहेत. जेव्हा सतयुग होते तेव्हा एकच आदि सनातन देवी देवता धर्म होता. आता तर ते नावच बदलले आहे. आपला मूळ धर्म सोडून दुसऱ्या धर्मांमध्ये धर्मांतर करतात. मुस्लिम आले आणि त्यांनी आपल्या धर्मामध्ये कितीतरी हिंदूंना धर्मांतरित केले. ख्रिश्चन धर्मसुद्धा बऱ्याच लोकांनी स्वीकारला आहे. म्हणूनच भारतवासींची जनसंख्या कमी झाली आहे. नाहीतर भारतवासींची जनसंख्या सर्वात जास्त असायला हवी. अनेक धर्मांमध्ये धर्मांतरित झाले आहेत. बाबा म्हणतात, तुमचा जो आदि सनातन देवी देवता धर्म आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. पहिले जे सतोप्रधान होते तेच बदलून आता तमोप्रधान झाले आहेत. आता तुम्ही मुलं जाणता की ज्ञानाचे सागर पतित पावन असे म्हणून ज्यांना आपण बोलावतो ते समोर येऊन शिकवत आहेत. ते ज्ञानाचे सागर व प्रेमाचे सागर आहेत. येशू ख्रिस्ताची अशी महिमा करत नाहीत. कृष्णाला पतित पावन ज्ञानाचे सागर म्हटले जात नाही. सागर तर एकच असतो. चारी बाजूंनी समुद्रच समुद्र आहे. 2 समुद्र नसतात. हे मनुष्य सृष्टीचे नाटक आहे. यामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा अभिनय आहे. बाबा म्हणतात, माझे कर्तव्य सगळ्यात वेगळे आहे. मी ज्ञानाचा सागर आहे. मलाच तुम्ही बोलावता हे पतित पावन. मला मुक्तिदाता पण म्हणतात. कशापासून मुक्त करतात हे पण जाणत नाहीत. तुम्हाला माहीत आहे की आपण सतयुग त्रेतामध्ये खूप सुखी होतो. त्याला स्वर्ग म्हणतात. आता तर हे नरकच आहे. त्यासाठीच बोलावतात की दुःखातून सोडवून सुखधाममध्ये घेऊन चला. संन्यासी कधी म्हणणार नाही की अमुक स्वर्गवासी झाला. ते म्हणतात पार निर्वाण गेला, स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रस्थान केले. असे समजतात की ईश्वराजवळ गेले. स्वर्गाची निर्मिती करणाऱ्याला गॉडफादर म्हणतात. पूर्वी स्वर्ग होता, आता स्वर्ग नाही. आता तर नरक आहे. नरकानंतर स्वर्ग येणार. परमात्म्याला इथे येऊन स्वर्ग स्थापन करायचा आहे. सूक्ष्म वतन किंवा मूलवतनमध्ये स्वर्ग असू शकत नाही. जरूर बाबांनाच इथे यावे लागते. बाबा म्हणतात, मी येऊन प्रकृतीचा आधार घेतो. माझा जन्म मनुष्यांसारखा होत नाही. मी गर्भामध्ये येत नाही. तुम्ही सर्व गर्भाद्वारे जन्म घेता. सतयुगामध्ये गर्भ महल असतो, कारण तिथे कोणतेही विकर्म होत नाहीत, ज्यामुळे दंड भोगावा लागेल. म्हणूनच त्याला गर्भ महल म्हणतात. इथे विकर्म करतात त्याचा दंड भोगावा लागतो. यासाठी त्याला गर्भ जेल म्हणतात. इथे रावण राज्यात मनुष्य पापच करत राहतात. ही आहेच पापात्म्यांची दुनिया आणि ती पुण्यात्म्यांची दुनिया आहे. स्वर्गासाठीच म्हणतात की पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण आला. तर अशी श्रीकृष्णाची महिमा दाखवतात. सतयुगात गर्भामध्ये दुःख नसते. बाबा कर्म, अकर्म आणि विकर्माची गती समजावून सांगतात. गीता ग्रंथ बनवला आहे, परंतु त्यामध्ये
शिव भगवानुवाच ऐवजी श्रीकृष्ण भगवानुवाच लिहिले आहे. आता तुम्हाला माहीत आहे की आपण बेहदच्या पित्याकडून बेहदच्या सुखाचा वारसा घेतो. आता भारत रावणामुळे श्रापित आहे, यासाठीच दुर्गती झाली आहे. हा सर्वात मोठा श्राप अविनाशी विश्वनाटकात नोंदलेला आहे. बाबा येऊन वरदान देतात, आयुष्मान भव, पुत्रवान भव, संपत्तीवान भव, सर्व सुखाचा वारसा हक्क देतात. इथे येऊन तुम्हाला शिक्षण देतात, ज्या शिक्षणाने तुम्ही देवता बनता. ही नवीन रचना रचली जाते. ब्रह्माद्वारे शिवबाबा तुम्हाला स्वतःची बनवतात. जसे गायन केले जाते, प्रजापिता ब्रह्मा, तुम्ही ब्रह्माची मुलं ब्रह्मा कुमार कुमारी बनता. आजोबांचा वारसा हक्क म्हणजे शिवबाबांचा वारसा हक्क ब्रह्माद्वारे घेता. ह्यापूर्वी पण असेच घेतला होता. तर बाबा आता आलेले आहेत. बाबांची मुलं तर पुन्हा बाबांकडेच गेली पाहिजे. परंतु गायन आहे, प्रजापिता ब्रह्माद्वारे मनुष्य सृष्टीची स्थापना होते. मग ती तर इथेच होईल ना. आत्म्याच्या संबंधाने सर्व आत्मे भाऊ भाऊ आहेत. प्रजापिता ब्रह्माची मुलं ह्या नात्याने तुम्ही भाऊ बहीण बनता. ह्यावेळी तुम्ही सर्व भाऊ बहीण आहात. तुम्ही बाबांकडून वारसा हक्क घेतला होता. आता सुद्धा बाबांकडून तसाच वारसा हक्क घेता. शिवबाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुमचे सर्व पाप भस्म होतील. तुम्ही बोलावता सुद्धा की बाबा या, आम्हाला पतितापासून पावन बनवा. शिक्षक तर शिकवतात ना, यामध्ये चरित्र बनवतात का? हा सुद्धा अभ्यास आहे. बाबा ज्ञानाचे सागर आहेत. इथे येऊन ज्ञान देतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कर्म अकर्म आणि विकर्माच्या गतीला जाणून आता कोणतेही विकर्म करायचे नाही. कर्मक्षेत्रावर कर्म करत असताना विकारांचा त्याग करणे म्हणजे विकर्मांपासून स्वतःला वाचवणे आहे. दुसरा सारांश, स्वतःला एवढे पावन बनवा की आपले समर्पण बाबा स्वीकार करतील. पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचे आहे. तन मन धन ह्या यज्ञामध्ये समर्पण करून सफल करायचे आहे. आजचे वरदान आहे, आळशीपणाच्या विविध रूपांना समाप्त करून नेहमी उमंग उत्साहामध्ये राहणारे तीव्र पुरुषार्थी भव. विस्तार आहे, वर्तमान काळात माया आळशीपणाच्या रूपात विविध प्रकारे आघात करते म्हणजे वार करते. हा आळससुद्धा एक विकार आहे. त्याला नष्ट करण्यासाठी नेहमी उमंग उत्साहात राहा. जेव्हा कमालीचा उत्साह असतो तेव्हा आळस समाप्त होतो. त्यासाठी उत्साह कमी करू नका. विचार करू, नंतर करू, करूनच घेऊ, होऊनच जाईल, हे सर्व आळशीपणाची लक्षणं आहेत. अशा आळशी दुर्बल संकल्पांना समाप्त करा. असा विचार करा की जे काही करायचे आहे, जेवढे करायचे आहे ते आत्ताच करायचे आहे, तेव्हाच त्यांना तीव्र पुरुषार्थी म्हणणार. आजचे बोधवाक्य आहे, खरे सेवाधारी तेच आहेत ज्यांचे विचार करणे आणि बोलणे एकसारखे आहे. ओम शांती.